नमस्कार मित्रांनो, आज आपण CTETसाठी अंकगणितावरील प्रश्न पाहणार आहोत, ते पण मराठीतून. ठीक आहे. CTETमध्ये गणित हा हिंदी विषय प्लस इंग्रजीत विचारला जातो. ठीक आहे. परंतु आपल्याला त्यावरचे गणित समजायला पाहिजे. ठीक आहे. नंतरच आपल्याला गणितावरचे प्रश्न सॉल्व करता येते. मग आज आपण अंकगणित म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन यावरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, जे की प्रिवियस इयरला आलेले क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. तर मित्रांनो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन यावरचे गणित सॉल्व करत असताना आपल्याला फक्त 7 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. या 7 फॉर्म्युलेच्या आधारावरच क्वेश्चन विचारले जातात. याच्या पलीकडे काही विचारलं जात नाही. तर बघा कोणकोणते फॉर्म्युला आहे. तर बघा या ठिकाणी मी लिहिलेलं इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणजे महत्त्वाचे सूत्र इझिली पाठ होतात. यावरूनच आपल्याला गणित सोडवता येतात. मग पहिला फॉर्म्युला काय आहे बघा, ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच काय येईल, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे बघा, ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येईल, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा या ठिकाणी प्लस होता, या ठिकाणी मायनस आहे, इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस घेतलं. ठीक आहे, सेमच फॉर्म्युला आहे. त्यानंतर बघा तिसरा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट, नंतर पुन्हा ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा फॉर्म्युला बघा, कंसामध्ये आहे ए प्लस बी चा क्यूब म्हणजेच या ठिकाणी काय येईल, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल्स टू 3ab ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. आता बघा सेम फॉर्म्युला या ठिकाणी ए मायनस बी होल क्यूबचा काय येईल, तर ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस थ्राईस ए बी मायनस ब्रॅकेटमध्ये ए बी. ओके, म्हणजे मायनस ए बी. त्यानंतर 6 नंबरचा आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. त्यानंतर काय येईल, इज इक्वल्स टू ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये नंतर पुन्हा ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. 7 नंबरचा बघा, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल्स टू ए मायनस बी ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा यामध्ये तुम्हाला 7 पैकी फक्त 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्याच्याच बेसिसवरती दुसरा फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहील. म्हणजे कसे, तर बघा ए प्लस बी होल स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर हे सेम फॉर्म्युला वाटत नाही आहे का, वाटत आहे ना. बघा ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी म्हणजे या ठिकाणी फक्त साईन बदललेला आहे, ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर बघा हा फॉर्म्युला सेपरेट आहे. त्यानंतर बघा ए प्लस बी क्यूब ए मायनस बी क्यूब मग सेमच आहे. बघा प्लस मायनसचाच या ठिकाणी साईन बदललेला आहे, लक्षात राहते इझिली. बघा ए क्यूब प्लस बी क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब हा पण फॉर्म्युला सेमच आहे. म्हणजेच किती, हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे, हा तर इझिली लक्षात राहतोच. ओके, यांच्याच बेसिसवरती बघा आपल्याला क्वेश्चन बघायचं आहे आणि इझी क्वेश्चन राहतात. फक्त आपल्याला काय करावं लागेल, हे जे फॉर्म्युला आहे त्यामध्ये कशा पद्धतीने वापरायचं तेच आपल्याला आलं कीच प्रॉब्लेम आपल्याला सहज सॉल्व करता येते. ओके, चला मग आता आपण एकेकाने क्वेश्चन बघूया. सोपे क्वेश्चन आहे, तुम्हाला मी पूर्ण CTETमध्ये विचारलेले क्वेश्चन मराठीतून सांगणार आहे. चला पहिला प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय दिलेला आहे, हे प्रिवियस इयरला आलेले क्वेश्चन आहे, CTETमध्ये विचारलेलेच प्रश्न आहे, आपण काही तयार केलेलं नाही आहे. बघा, ए अधिक बी बरोबर 3 और ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 89 है, तर एक छेदामध्ये ए अधिक 1 छेदामध्ये बी बरोबर किती येईल. आता बघा याला सॉल्व कशा पद्धतीने करायचं, तर मग सुरुवातीला बघा ए अधिक बी बरोबर 3 आहे, ते दिलेलं लिहून घेऊ आपण. ए अधिक बी बरोबर 3. आता बघा ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर आहे, म्हणजेच यांचा आपल्याला वर्ग करता येईल, तेव्हाच आपल्याला काय मिळेल, यांचा वर्ग मिळेल. मग कशा पद्धतीने बघा, दोन्ही साईडला आपल्याला वर्ग करायचा आहे. म्हणजेच बघा ए अधिक बी चा वर्ग बरोबर 3चा वर्ग. काय केलं आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. ओके, म्हणजेच दोन्ही बाजूला आपण वर्ग केले. आता बघा ए अधिक बीचा वर्ग, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं,
ओके. मग आता बघा याला फॉर्म्युलामध्ये पुट करू आपण, म्हणजे फॉर्म्युलामध्येच टाकायचं आहे. बघा कशा पद्धतीने ए अधिक बी होल स्क्वेअर, याचा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, या 3चा वर्ग करा 9 येतील. ओके. आता बघा ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग आपण जवळ लिहून घेऊ, ए वर्ग अधिक बी वर्ग, हे 2ab जशाला तसे, त्याच्यानंतर बरोबर 9 जशाला तसे. आता बघा ए वर्ग अधिक बी वर्ग याची किंमत किती आहे, 89 दिलेलीच आहे. मग आपण या ठिकाणी पुट करू शकतो की नाही, करू शकतो. ए वर्ग अधिक बी वर्ग किती आहे, 89ला 89 लिहिलं अधिक 2ab, 2ab जशाला तसं बरोबर 9. आता पुढे काय करायचं बघा, या 89ला इकडे घेऊन जाऊ आपण, म्हणजेच काय 2ab बरोबर जशाला तसे राहतील, 9 जशाला तसे. या 89ला इकडे आणलं तर काय वजा 89 होतील. ठीक आहे. 2ab बरोबर 89 वजा 9 जर केले तर किती, वजा 80 राहतील. ठीक आहे. आता बघा काय करायचं, या 2ने 80ला भाग द्यायचं, बे 1 बे बेचुक 80, म्हणजे ए बी बरोबर वजा 40 मिळाले. ठीक आहे. ए बी वजा 40 मिळालं. आता बघा पुढे काय करायचं, ए 1 छेदामध्ये ए आहे अधिक 1 छेदामध्ये बी आहे, आपण याला सॉल्व करू शकतो. बघा 1 छेदामध्ये ए अधिक 1 छेदामध्ये बी, याला काय करायचं, सरळ तिरकस गुणाकार करायचं. ठीक आहे. मग काय होईल बघा, ए अधिक बी होणार की नाही, ए अधिक बी छेदामध्ये ए बी. ठीक आहे. आता बघा ए अधिक बी याची किंमत किती आहे, 3 आहे, लिहून घेऊ. त्याच्यानंतर छेदामध्ये ए बीची किंमत किती काढली होती, वजा 40, वजा 40 लिहून घेतलं, म्हणजेच 1 छेदामध्ये ए, 1 छेदामध्ये ए अधिक 1 छेदामध्ये बी बरोबर किती मिळालं, 3 वजा 40, म्हणजे 3 छेदामध्ये वजा 40. हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. किती सोपं होतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मग आता बघा प्रश्न नंबर 2 बघायचं काय दिलेलं आहे, एक्स अधिक वाय बरोबर 2 और एक्स वाय बरोबर 3/4 तो एक्स क्यूब वाय प्लस एक्स वाय क्यूब इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, यांची किंमत काढायची आहे. बघा सॉल्व करता येईल. सुरुवातीला आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 2 दिलेलं आहे, लिहून घेऊ एक्स अधिक वाय बरोबर 2. ओके. इथं क्यूब दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वर्ग करावा लागेल, तेव्हा वर्ग मिळेल. मग बघा याचं करायचं, दोन्ही बाजूचा वर्ग घ्यायचं, म्हणजेच काय एक्स अधिक वाय चा वर्ग बरोबर 2चा वर्ग. काय केलं आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. ओके. म्हणजे दोन्ही बाजूला आपण वर्ग केले. आता बघा एक्स अधिक वाय होल क्यूब म्हणजे स्क्वेअर आहे, म्हणजे ए अधिक बीचा वर्ग आहे की नाही, फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग काय होते, तर पहिले एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग होईल अधिक 2ab म्हणजेच 2xy अधिक बीचा वर्ग म्हणजे वायचा वर्ग, 2चा वर्ग किती 4 येईल. ठीक आहे. आता बघा याला आपण जवळ घेऊ. ठीक आहे. तर बघा कशा पद्धतीने एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग अधिक 2xy बरोबर 4. ठीक आहे. आता पुढे काय करायचं बघा, एक्स वायची किंमत दिलेली आहे बघा प्रश्नामध्ये, मग इथे आपण पुट करू शकतो एक्स वायची किंमत. मग लिहून घेऊ एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग अधिक 2, एक्स वायची किंमत किती आहे 3/4, लिहून घेऊ 3/4 बरोबर 4. आता बघा 2ने 4ला भाग जातो, बे 1 बे बे 2 4, म्हणजे राहिलं किती एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग अधिक फक्त 3च राहिले, 3 बरोबर 4. ठीक आहे. आता बघा काय करायचं, एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग जशाला तसे हे 3 इकडे घेऊन जाऊ. ठीक आहे. हां इथे 2 राहिलं ना छेदामध्ये, म्हणजे याच्या छेदामध्ये 2 राहिलं, किती 4 वजा 3/2. ठीक आहे. 2ने भाग दिलं होतं, इथं 2 राहिले म्हणजे 3/2, 3/2 लिहून घेतलं. आता बघा याला सॉल्व करायचं आपल्याला, एक्स वर्ग अधिक वायचा वर्ग बरोबर
ह्याला सॉल्व कशा पद्धतीने करणार, याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. आता करायचं तिरकस गुणाकार सरळ. 4 दुनी 8 वजाचं वजा 3 1 3 छेदामध्ये 2 1 2. ठीक आहे. एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग बरोबर 8 वजा 3 केलं तर 5 छेदामध्ये 2. 5/2 आलं. म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग किती मिळालं, 5/2. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, एक्सचा क्यूब वाय प्लस एक्स वाय क्यूब. आता बघा याला सॉल्व कशा पद्धतीने करणार, सोपं आहे बघा. सुरुवातीला लिहून घेऊ एक्सचा घन वाय अधिक एक्स वायचा घन बरोबर. बघा यामध्ये कॉमन आपल्याला एक्स वाय दिसतोय, मग एक एक्स वाय आपण बाहेर काढून घेऊ. एक एक्स वाय बाहेर काढलं या दोन्हीमधून, म्हणजेच एक एक्स जर बाहेर आलं तर एक्सचा वर्ग राहतील. हा वाय ऑलरेडी बाहेर आलं. ओके, मग त्याच्यानंतर अधिकला अधिक लिहिलं. याच्यापैकी बघा काय आलेलं आहे, एक वाय बाहेर आलेला आहे आणि एक्स बाहेर आलेला आहे, बरोबर की नाही. म्हणजे इथं किती राहिलं, फक्त वायचा वर्ग राहिला. ठीक आहे. आता बघा एक्स वायची किंमत प्रश्नामध्ये आहे, एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर आपण काढलेला आहे, मग डायरेक्ट किंमतीच ठेवायची. मग एक्स वायची किंमत किती आहे, 3/4 गुणाकाराला गुणाकार. एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग किती काढला आपण, 5/2 काढले. आता सॉल्व करता येते, सरळ गुणाकार करा. 3 5 15 4 2 8 15/8 हे मिळालं आपल्या प्रश्नाचं आन्सर. एक्सचा घन वाय अधिक एक्स वायचा घन बरोबर 15/8 हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. समजलं. स्टेप बाय स्टेप या ठिकाणी कोणता फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे, ए अधिक बी चा वर्ग, म्हणजेच काय, एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग, हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मग बघा काय दिलेलं आहे, 3 नंबरचा क्वेश्चन. 5x वजा 3y बरोबर 35, xy बरोबर वजा 20, तो 25x छेदामध्ये y अधिक 9y छेदामध्ये x बरोबर प्रश्नचिन्ह. ठीक आहे. याची किंमत काढायची आहे. बघा सोपं आहे, फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे. त्याच बेसिसवरती आपल्याला सॉल्व करायचं आहे. सुरुवातीला दिलेली किंमत लिहून घेऊ, 5x वजा 3y बरोबर 35. ठीक आहे. आता काय करायचं, यांचा करायचं वर्ग, म्हणजे दोन्ही बाजूची वर्ग घ्यायची. 5x वजा 3y चा वर्ग केलं बरोबर 35चा वर्ग. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी फॉर्म्युला कोणता तयार होते, ए वजा बी होल स्क्वेअर आहे की नाही, ए वजा बी होल स्क्वेअर, म्हणजेच काय होईल, एचा वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग. ठीक आहे. आता बघा याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, एचा वर्ग म्हणजेच किती, 5xचा वर्ग, 5चा वर्ग 25, एक्सचा वर्ग जशाला तसे वजा त्याच्यानंतर 2 ab, हा ए आणि हा बी, हा ए आणि हा बी. मग ए काय आहे 5x, बी काय आहे 3y अधिक बीचा वर्ग म्हणजेच 3yचा वर्ग किती 9y वर्ग. 35चा वर्ग कशा पद्धतीने काढायचं बघा, एकक स्थानी 5 असेल तर सरळ 5चा वर्ग घ्या 25. ठीक आहे. आता या 3च्या पुढचा अंक घ्यायचं 4 गुणिले 3 करा, 4 त्रिक 12, 1225 येईल. आता बघा याला सॉल्व करू. 25x वर्ग वजा 2 पंच 10, 10 त्रिक 30, 30xy अधिक 9yचा वर्ग बरोबर 1225. बघा एक्स वायची किंमत दिलेली आहे वजा 20, ह्याच्यात टाकून द्यायचं, पुट करायचं सरळ. 25x वर्ग वजा 30, एक्स वायची किंमत किती आहे वजा 20, प्रश्नामध्ये दिलेलं आहे बघा, अधिक 9yचा वर्ग बरोबर 1225. ठीक आहे. हे जशाला तसं लिहून घेऊ. 25x वर्ग वजा यांचा करणार गुणाकार, 3 दोन्ही 6, 1 आणि 2 शून्य या ठिकाणी कट करून लिहून घेतलं. आता बघा वजा आणि वजा, वजा गुणिले वजा किती अधिक होणार, अधिक 9yचा वर्ग बरोबर 1225. हे 600 आपण इकडे घेऊन जाऊ, मग शिल्लक काय राहतील 25xचा वर्ग अधिक
9y वर्ग बरोबर 1225. हे 600 इकडे आणले तर वजा 600 होईल. आता बघा यांची करणार वजाबाकी. 1225 मधून 600 वजा केले तर किती? 625 शिल्लक राहतील. बघा 25x वर्ग अधिक 9y वर्ग मिळाले आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे, चला हे लिहून घेऊ. 25x वर्ग अधिक 9y वर्ग बरोबर 625. आता बघा यावरून आपल्याला आन्सर काढता येतील. बघा हा दिलेला या ठिकाणी खाली लिहून घेऊ. काढायचं काय आहे? 25xy अधिक 9y छेदामध्ये x. आता याला सॉल्व करू. बघा xने याला गुणणार, yने याला गुणणार, बरोबर की नाही? मग किती? xने 25xला गुणलं तर 25xचा वर्ग होईल. अधिकला अधिक, yने 9yला गुणलं तर 9yचा वर्ग होणार. छेदामध्ये यांचा गुणाकार xy. ठीक आहे. आता बघा किमती आहे आपल्याकडे. 25xचा वर्ग अधिक 9y आहे की नाही 625. बघा मग डायरेक्ट पुट करू शकतो. 625 छेदामध्ये xyची किंमत प्रश्नामध्ये दिलेली आहे वजा 20. आता करणार भागाकार. ठीक आहे. बघा कितीने भाग जाईल? 5ने भाग जाईल. 5 चुक 20, 125 चुक 625 म्हणजेच किती? 125 छेदामध्ये वजा 4. ठीक आहे. बघा कशाची किंमत मिळाली? 25x छेदामध्ये y अधिक 9y छेदामध्ये x. किती मिळालं? 125 छेदामध्ये वजा 4. हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आलेलं आहे. ओके, सोपं आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागते. हा एकच फॉर्म्युला, याच्याच बेसिसवरती आपण प्रश्नाचे आन्सर काढत आहोत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय दिलेला आहे. चौथा आहे 3x अधिक 1 छेदामध्ये 2x बरोबर 5. तो 3xचा वर्ग अधिक कंसामध्ये 12x वर्ग कंस पूर्णचा घात वजा 1 बरोबर किती येईल? बघा सॉल्व करता येईल. ठीक आहे. मग सुरुवातीला याला आपण सोडून घेऊ, सॉल्व करून घेऊ. बघा याची मांडणी कशा पद्धतीने होईल? 3xचा वर्ग अधिक किती आहे? 12x वर्ग वजा 1. बघा याला कशा पद्धतीने लिहिणार? 3xचा वर्ग जशाला तसे राहतील, अधिकला अधिक. हा बघा घातांकामध्ये वजा 1 आहे. वजाचं साईन जर घातांकामध्ये आलं तर त्याला आपल्याला छेदामध्ये नेता येतोय. म्हणजे किती येईल? 12xचा वर्ग. हा प्लस होईल, प्लस होणार की नाही? ठीक आहे. मग आता आपल्याला सॉल्व करायचं. बघा याचीच किंमत काढायची आहे. ठीक आहे. याची किंमत काढली की याची किंमत मिळेल किंवा याची किंमत काढली तर याची किंमत मिळेल. सारखंच आहे, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. मग सुरुवातीला दिलेला जो आहे प्रश्नामध्ये ते लिहून घेऊ. 3x अधिक 1 छेदामध्ये 2x बरोबर 5 आहे. आता काय करणार? दोन्ही बाजूचा वर्ग घेणार. म्हणजेच काय? 3x अधिक 1 छेदामध्ये 2x याचा घेतला वर्ग बरोबर 5चा वर्ग. काय केलं? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. म्हणजे दोन्ही बाजूचा वर्ग केला. आता बघा काय झालं? a अधिक bचा वर्ग झालं की नाही? मग आता याला सॉल्व कशा पद्धतीने करणार? a अधिक bचा वर्ग. फॉर्म्युला आहे आपल्याकडे a स्क्वेअर. बघा काय आहे? a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर आहे ना. बघा a काय आहे? 3x म्हणजेच aचा वर्ग काय होईल? 9xचा वर्ग अधिक 2. a काय आहे? 3x. नंतर b काय आहे? 1 छेदामध्ये 2x अधिक bचा वर्ग म्हणजेच काय? 1 छेदामध्ये 4x. ओके. 2चा वर्ग 4, xचा वर्ग जशाला तसे बरोबर 5चा वर्ग 25. बघा हे दोन कॅन्सल, x कॅन्सल. काय राहतील? बघा 9xचा वर्ग 2x आणि हा 2x कॅन्सल झाले. उरला किती? फक्त 3 अधिक 1 छेदामध्ये 4xचा वर्ग बरोबर 25. या 3ला इकडे घेऊन जाऊ.
मग काय राहतील 9x वर्ग अधिक 1/4x वर्ग बरोबर 25 वजा 3 जर केले तर किती 22 राहतील. ठीक आहे. 9x वर्ग अधिक 1/4x बघा 3x वर्ग अधिक 1/12x वर्ग आहे. मग आता याला या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने आणणार तर बघा सरळ याला जर मी 1/3 ने गुणलं दोन्ही साईडला तर या फॉर्ममध्ये येईल. बघा गुणू आपण 1/3 ने गुणायचं आहे ना. मग या ठिकाणी लिहितो मल्टिप्लाय बाय 1/3 ओके इन अबो इक्वेशन आहे की नाही. वरच्या एक्सप्रेशनला गुणायचं आहे म्हणजे 1/3 गुणिले 9x वर्ग अधिक 1/3 गुणिले 1/4x वर्ग बरोबर 1/3 गुणिले 22. टोटल साईडला आपल्याला गुणायचं आहे 1/3 ने. आता बघा 3 ने भाग जाईल 3 1 3 3 त्रिका 9 3x वर्ग राहतील अधिक. आता बघा या ठिकाणी कटतो का नाही म्हणजे 1/मध्ये यांचा डायरेक्ट गुणाकार 4 त्रिक 12 x वर्ग बरोबर किती येईल 22/मध्ये 3 येणार की नाही. मग आता बघा या ठिकाणी 3x वर्ग अधिक 1/मध्ये 12x वर्ग आहे की नाही. बघा यासारखं आपण बनवलंय. मग काय आलं आन्सर 22/मध्ये 3 म्हणजे आपल्याला याचा आन्सर काढायचं होतं. मग या ठिकाणी लिहू शकतो आपण किती आहे 3x वर्ग अधिक 12x वर्ग वजा घातांकामध्ये आहे 22/मध्ये 3 हे आलं आपल्या प्रश्नाचा आन्सर. ओके हे दोन्ही सारखंच आहे ना म्हणून आपल्या प्रश्नाचं किती आन्सर आलं 22/मध्ये 3. समजलं आता सर्वांना. ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया. मग बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्या या चॅनलवरती दररोज तुम्हाला शिकायला मिळतील. ठीक आहे. आता बघा प्रश्न काय दिलेला आहे x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 6 तो x³ अधिक xy³ अधिक x² अधिक y² इज इक्वल्स टू 36 तो xy बरोबर किती. मग xy ची किंमत काढायची. बघा किती सोपं आहे. सुरुवातीला हा दिलेला एक्सप्रेशन लिहून घेऊ x³ y अधिक xy³ अधिक x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 36. आता याच्यातून कॉमन निघते का ते बघा. या मधून कॉमन निघते xy आहे. एक xy आपण बाहेर काढून घेऊ. एक x बाहेर काढलं तर x वर्ग शिल्लक राहतील. हा y बाहेर आला ऑलरेडी अधिकला अधिक xy हा x तर बाहेर आलं याच्यातून एक y बाहेर आलं म्हणजेच y वर्ग हे शिल्लक राहिलं अधिक या ठिकाणी काय आहे x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 36. आता बघा हा x वर्ग अधिक y वर्ग x वर्ग अधिक y वर्ग यामधून पण कॉमन निघते आहे की नाही. मग या ठिकाणी लिहू शकतो मी x वर्ग अधिक y वर्ग. ओके त्याच्यानंतर या ठिकाणी काही नाही म्हणजे 1 आहे आणि हा xy अधिक या ठिकाणचा 1 बरोबर 36. ठीक आहे. x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 6 आहे. मग या ठिकाणी पुट करू शकतो x वर्ग अधिक y वर्ग 6 पुट केलं xy अधिक 1 बरोबर 36. ठीक आहे. हे 6 इकडे गेले तर भागाकारामध्ये येईल. मग या ठिकाणी xy अधिक 1 बरोबर 36/6 येतील. 6 ने 36ला भाग जातो xy अधिक 1 बरोबर 6 1 6 6 6 36 6 आलं. xy अधिक 1 बरोबर 6 आलं. ठीक आहे. xy अधिक 1 बरोबर 6 xy चीच किंमत पाहिजे आपल्याला. मग या ठिकाणी मी xy बरोबर 6 हे 1 इकडे घेऊन आलो तर वजा 1 होईल. मग xy बरोबर 6 वजा 1 केलं तर 5. xy ची किंमत किती मिळाली 5. xy बरोबर 5 आला आपल्या प्रश्नाचा आन्सर. समजलं आता सर्वांना. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मग बघा काय दिलेला आहे x वर्ग y वजा xy वर्ग अधिक x वजा y का एक गुणनखंड आहे. म्हणजेच या ठिकाणी गुणनखंड म्हणजे काय मल्टिप्लिकेशन गुणाकार मल्टिप्लिकेशन
ठीक आहे, म्हणजेच काय गुणाकार. आता बघा काय करायचं, दिलेला एक्सप्रेशन लिहून घेऊ. एक्स स्क्वेअर वाय वजा एक्स वाय स्क्वेअर अधिक एक्स वजा वाय. ठीक आहे, आता बघा याच्यामधून कॉमन बाहेर येतो, एक्स वाय आहे ना, मग एक एक्स वाय आपण बाहेर काढलं तर मग काय शिल्लक राहतील, एक्स यामधला एक एक्स बाहेर गेला तर एक एक्स शिल्लक राहतील. ओके, आणि हा वाय बाहेर गेला, यामधला हा एक्स बाहेर गेला आणि एक वाय बाहेर गेला, एक वाय शिल्लक राहतील, अधिक हे एक्स वजा वाय जशाला तसे राहतील. ठीक आहे, आता बघा एक्स वजा वाय या दोन्हीमधून एक एक्स वजा वाय आपण बाहेर काढलं, त्याच्यानंतर शिल्लक काय राहिलं एक्स वाय आणि इथलचा एक अधिक एक. ओके, आता सॉल्व करता येते का, नाही. मग हे गुणनखंड म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन, हे दोन मल्टिप्लिकेशन या दोन्हीपैकी एक ऑप्शनमध्ये आहे. मग एक्स वजा वाय आहे का, नाही. मग एक्स वाय अधिक एक आहे का ऑप्शनमध्ये, हा बघा एक्स वाय अधिक एक, हे आपल्या प्रश्नाचा आन्सर. समजलं आता सर्वांना, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय आहे, 7व्या नंबरचा प्रश्न आहे. पी क्यूब एक्स प्लस पी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स वजा वाय ब्रॅकेट कंप्लीट मायनस पी ब्रॅकेटमध्ये आहे वाय प्लस झेड ब्रॅकेट कंप्लीट वजा वाय के गुणनखंड से एक है. म्हणजे या ठिकाणी काय मल्टिप्लिकेशन. मग या मल्टिप्लिकेशनपैकी एक आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे. मग सुरुवातीला दिलेलं समीकरण लिहून घेऊ. पीचा घन एक्स अधिक पीचा वर्ग एक्स वजा वजा पी वाय प्लस झेड वजा झेड. ठीक आहे, आता बघा आपण याला सॉल्व करून घेऊ. पहिले पीचा घन अधिक नंतर काय होईल पीचा वर्ग यांचा मल्टिप्लिकेशन करू ना, पीच्या वर्गाने कंसाला गुणायचं, पीचा वर्ग एक्स वजा पीचा वर्ग वाय. ठीक आहे, एकदा गुणलं आपण वजा, आता काय होईल बघा पी वाय. ओके, वजा पीने जर गुणलं तर वजा पी झेड होईल, हा झेड जशाला तसे. ठीक आहे, आता पुढे काय करायचं बघा. बघा यांच्यामधून कॉमन निघेल पी एक्स. मग आपण पी एक्स एक कॉमन बाहेर काढलं, मग शिल्लक काय राहतील पीचा वर्ग. ओके, आता इथे काय आहे पी स्क्वेअर एक्स काढू, सरळ पी स्क्वेअर एक्स काढलं तर पीच राहतील. ओके, मग इथे काय राहतील एकच राहतील, हे पूर्ण टर्म बाहेर आली ना. मग इथून काय निघेल बाहेर कॉमन, याच्यातून बाहेर काय निघेल तर बघा सरळ या ठिकाणी काय होतील, ठीक आहे बघा पी वाय बाहेर काढू आपण वजा पी वाय, मग शिल्लक काय राहतील पी राहतील आणि हा पी वाय तर बाहेरच आलं आहे म्हणजे +1 राहतील. ठीक आहे, आता याच्यातून काय निघतोय बाहेर झेड बाहेर निघतोय. ठीक आहे, वजा झेड, मग काय राहतील पी अधिक 1. ठीक आहे, या तिन्हीमध्ये पी अधिक 1 कॉमन निघते बघा, पी अधिक 1 कॉमन बाहेर काढले, त्याच्यानंतर राहिलेली टर्म लिहून घेऊ. काय राहतील पीचा वर्ग एक्स हे वजा पी वाय आणि हे वजा झेड. बघा आता सॉल्व करता येईल पुढे, नाही. मग या दोन्ही गुणाकारापैकी एक आपल्याला ऑप्शनमध्ये दिसते, पी अधिक 1 आहे का, नाही. हे आहे का बघा चेक करू, पी स्क्वेअर एक्स आहे वजा पी वाय वजा झेड. बघा हे गुणाकार आहे, ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. समजलं आता सर्वांना, ठीक आहे. अशा टाईपचे प्रश्न येतात, तुम्ही बघा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला असेच प्रश्न दिसतील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा 8व्या नंबरचा आहे क्यू एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर कंसामध्ये आहे कॉमा 3x अधिक 2y अँड 3x - 2y व्हॉट इज द प्रोडक्ट. सेम मल्टिप्लिकेशन बघायचं.
मग काय करायचं बघा, सुरुवातीला 9 आहे ते, क्यू नाही हे 9x² अधिक 4y². ठीक आहे. मग आता बघा हे खाली लिहून टाकू आपण राहिलेला 3x अधिक 2y, त्याच्यानंतर 3x वजा 2y. बघा a अधिक b a वजा b. ठीक आहे. a अधिक b a वजा b म्हणजेच काय होते मित्रांनो, a² वजा b². म्हणजेच काय होईल, a² म्हणजेच किती, 9x² वजा b² म्हणजे 4y² आहे की नाही. मग बघा 9x² वजा 4y², 9x² अधिक 4y². मग या ठिकाणी म्हणजेच काय झालं, a² वजा b² म्हणजेच काय, a अधिक b a वजा b. ठीक आहे. मग बघा हे दोन्ही सारखे आले की नाही. मग या ठिकाणी लिहू शकतो आपण 9x² अधिक 4y², त्याच्यानंतर 9x² वजा 4y². ठीक आहे. मग यांचा गुणाकार, प्रोडक्ट म्हटले नाही, गुणाकार. मग a अधिक b a वजा b काय होते, 81x4 वजा 16y4. 9 81, x² म्हणजे x4 होईल. मग b काय आहे, 4 4 y² म्हणजेच y4 आहे की नाही. म्हणजेच याचा प्रोडक्ट, यांचा गुणाकार किती येईल, 81/4 वजा 16y4. बघा ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्यायचा आहे. जर तुम्हाला या पुढचे क्वेश्चन्स अशाच पद्धतीने जर शिकायचं असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमचा जर रिप्लाय मला चांगलं मिळालं, ठीक आहे, तर मी याच्या पुढचा व्हिडिओ नक्कीच टाकेल. जर मला कमेंटमध्ये तुमचा रिप्लाय जर मिळाला नाही तर याचा पुढचा व्हिडिओ मी टाकणार नाही. ठीक आहे. कारण मी असं समजेल की तुम्हाला मी जे काही आज शिकवलेलं आहे ते एक तर समजलं नाही किंवा मला शिकवता आलं नाही. ठीक आहे. नक्कीच तुमचा रिप्लायचा मी वाट बघेल. ठीक आहे. याचा पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी नक्कीच तुमच्या कमेंटचा, ठीक आहे, वाट बघेल. आता आपण इथेच थांबूया, भेटूया समोरच्या सेशनमध्ये.